नमस्कार मित्रांनो, इंग्लिश गुरु आणि बाय संतोष निंबाळकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला शिकायचं आहे इंग्रजीतला पहिला टेन्स. त्याचं नाव आहे द प्रेझेंट सिम्पल टेन्स. द प्रेझेंट सिम्पल टेन्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो साधा वर्तमान काळ. तर इंग्रजीमध्ये आपल्याला सर्वांना सांगितलेलं असतं की फॉर्म्युला देतात, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हा जो आहे हा फॉर्म्युला आहे कशाचा? द प्रेझेंट सिम्पल टेन्सचा. आणि जो लिहिलेला आहे हा आहे हाऊ पार्ट आहे, कसा वापरायचा. परंतु हे कुठल्याही तुम्हाला स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये शिकवलं जातं किंवा शाळेमध्येही शिकवलं जातं किंवा कुठल्याही स्पोकन इंग्लिशच्या पुस्तकामध्ये सुद्धा अवेलेबल असतं, ग्रामरच्या पुस्तकामध्ये अवेलेबल असतं की कसा वापरायचा. पण कधी वापरायचा याची क्लॅरिटी स्पष्टीकरण नसल्यामुळं किंवा याच्याबद्दल संदिग्धता असल्यामुळं आपण तो वापरायला घाबरतो किंवा हेजिटेट करतो. तर आपल्याला आज शिकायचे व्हेन हा पार्ट, जो सर्वात महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये काय आहे? द प्रेझेंट सिम्पल टेन्स. समोर मी लिहिले तो ते तात. म्हणजे काय? मराठीमध्ये एखादं वाक्य जेव्हा तो ते तातने संपतं त्यावेळेस तो साधा वर्तमान काळच असतो. फॉर एक्झाम्पल, मी शाळेत जातो, तो आला. ती शाळेत जाते, ते शाळेत जातात. मी जेवण करतो, ती जेवण करते, ते जेवण करतात. ओके. मग ह्याच्यामध्ये मी शाळेत जातो, मग काय दररोजच जातो का? रविवारी जातो का? आपण शाळेमध्ये जात नाही. ज्यावेळेस सुट्टी असतं त्यावेळेस जातो का? नाही जात. हे समजून घेतलं जातं की हा व्यक्ती शाळेत जातो म्हणजे नेहमी जातो, जेव्हा केव्हा शाळा असते त्यावेळेस जातो. ओके. किंवा मी जेवण करतो, मग किती आठवड्यातून एकदा करतो का? नाही. जे दिवसातून 2 किंवा 3 वेळेस तुमचं असतं ते रिपीट होत असतं. मग सर्वात सोपा उपाय, द प्रेझेंट सिम्पल टेन्सला कसं ओळखायचं? जी गोष्ट रिपीट होते. मग कधी रिपीट होते? काही गोष्टी दर क्षणाला रिपीट होतात, जसं श्वास घेणं. काही गोष्टी प्रत्येक दिवसाला रिपीट होतात, जसं शाळेत जाणं. काही गोष्टी आठवड्यातून रिपीट होतात. काही गोष्टी 15 दिवसातून, जसं पौर्णिमेचा चंद्र आहे तो 1 महिन्याने येणार आहे, मध्ये पौर्णिमा आली की नंतर 15 दिवसांनी अमावस्या येते. त्याचं एक सर्कल आहे, रिपिटेशन आहे. जसं की आपला वाढदिवस आहे, आपण कधी साजरा करतो? वर्षातून एकदाच. तरी पण त्याला द प्रेझेंट सिम्पल टेन्समध्येच बोललं जातं. फॉर एक्झाम्पल, मी माझा वाढदिवस साजरा करतो, ती तिचा वाढदिवस साजरा करते, ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात. तो ते तातच आहे ना, कारण ती रिपीट होणारी पुढच्या वर्षी पुन्हा घटना. त्यामुळं जी घटना, जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, दररोजच उगवतो, ते नैसर्गिक घटना आहे. ओके. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते, ही सुद्धा एक नैसर्गिक घटना आहे, जी सायंटिफिक घटना आहे. आणि त्यामुळे तिलासुद्धा द प्रेझेंट सिम्पल टेन्समध्येच बोललं जातं. तो खोटं बोलतो म्हणजेच काय? तो नेहमीच खोटं बोलतो आणि तो खोटं बोलत नाही म्हणजे तो कधीच खोटं बोलत नाही. द प्रेझेंट सिम्पल टेन्स आणखी एक हे वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह वाक्य बनवता त्यावेळेस त्याचा अर्थ होतो की ती घटना पुन्हा पुन्हा होते. आणि ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह एखादा सेंटेन्स बोलता किंवा वाक्य बनवता त्यावेळेस त्याचा अर्थ असतो ती गोष्ट कधीच होत नाही, तो खोटं बोलत नाही. ही डज नॉट लाय किंवा यू डू नॉट लाय किंवा आय डू नॉट लाय, म्हणजे मी कधीच खोटं बोलत नाही. ओके. कधीच हा शब्द त्याच्यात लिहिलेला नसतो, बट दॅट इज अंडरस्टूड. फॉर एक्झाम्पल, मग वाक्य कसं बनवायचे? सपोज आपण हा राईट हा शब्द घेणार आहे. इंग्रजीमध्ये कुठलाही व्हर्ब घेतला, जसं इथे मी V1 लिहिले. V1 म्हणजे काय? प्रत्येक जो क्रिया दर्शविणारा शब्द असतो त्याला आपण इंग्रजीमध्ये व्हर्ब म्हणतो. आणि मग सपोज हा राईट हा व्हर्ब आहे, तर त्याचे 4 वेगवेगळे प्रकार होतात. राईट आणि राईट्स एकच आहे, ते आपण पाहूच. त्याच्यानंतर सेकंड आहे रोड, थर्ड आहे रिटर्न आणि फोर्थ फॉर्म आहे रायटिंग, जो ING फॉर्ममध्ये येतो. मग इथे आहे राईट वापरलेला आहे आणि इथे राईट्स वापरलेले आहे. आपण इथे 2 ग्रुप बनवलेले आहेत. याला बोलायचं आय ग्रुप, ह्याला बोलायचं ही ग्रुप. याला आय ग्रुप बोलायचं कारण इथे सुरुवात आयने झालेली आहे, हा त्यांचा लीडर आहे थोडक्यात, म्हणून आपल्याला समजावं म्हणून आपण त्याला आय ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. आणि इथे आहे ही ग्रुप बोललेलो आहे कारण इथे ही हा पहिल्यांदा आलेला आहे. आता आपल्याला इथं पाहायचं आहे की आय म्हणजे मी. ओके. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, सिंग्युलर प्लुरल दोन्ही होईल. दे म्हणजे ते, थर्ड पर्सन प्लुरल आहे. वी म्हणजे आम्ही, फर्स्ट पर्सन प्लुरल, मी आणि मी ज्यांच्याविषयी बोलतोय ते.
ए अँड एस म्हणजे अनिल आणि सुनील दोन व्यक्ती आहेत हे समजण्यासाठी ए अँड एस लिहिलेलं आहे. तर इकडे आहे ही म्हणजे तो, थर्ड पर्सन सिंग्युलर. इकडे सगळे सिंग्युलर आहेत आणि ते थर्ड पर्सन आहे. शी म्हणजे ती, थर्ड पर्सन सिंग्युलर. इट कुणाकुणासाठी वापरतो आपण ते ऑलरेडी पाहिले, इथे एक्सप्लेन नाही करत. ओके. अनिल एकटाच मुलगा आहे किंवा व्यक्ती आहे आणि राधिका ही फिमेल आहे. ओके. म्हणजे दोन्ही समजावं असं नाही की फक्त पुरुषांसाठी वापरतात. थर्ड पर्सन सिंग्युलर मेल फिमेल दोन्हीसाठीही वापरलं जातं. मग इथे जो आहे राईट हा ॲज इट इज फर्स्ट फॉर्ममध्ये आहे तो तसाच वापरतात. आय राईट अ लेटर, यू राईट अ लेटर, दे राईट अ लेटर, वी राईट अ लेटर, अनिल अँड सुनील राईट अ लेटर. हे सर्वांना ॲप्लिकेबल आहे म्हणून इथे महिरपी कंस केलेला आहे. पण ज्यावेळेस निगेटिव्ह बोलायचं असतं त्यावेळेस मात्र आपण डू नॉट हा प्रत्यय लावतो. हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, त्याशिवाय इंग्रजीमध्ये ते वाक्य पूर्ण होत नाही. निगेटिव्ह बोलायचं असेल तर आय डू नॉट. मग राईटच्या जागी आपण दुसरे कुठलेही शब्द घेऊ शकतो इथे. जसं की इथं मी लिहितो टेल, टोल्ड, टोल्ड, सिंग, सॅंग, सांग, स्विम, स्वॅम, स्वम. अशा प्रकारे V1, V2 आणि V3 असे वेगवेगळे त्याचे प्रत्यय किंवा त्याचे फॉर्म्स होत असतात. आणि इथे ING लावलं, टेलचं टेलिंग होईल, सिंगचं सिंगिंग होईल, स्विमचं स्विमिंग होईल. ओके. ते तुम्हाला कुठेही मिळू शकतात, कुठल्याही पुस्तकामध्ये, किंवा तुम्ही शोधू शकता, गुगल पण करू शकता. ओके. तर आपल्याला आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. ओके. मी गोष्ट सांगतो, आय टेल अ स्टोरी. ओके. ती गाणे गाते, शी सिंग्स अ सॉन्ग. ओके. पण आयचं असेल तर आय सिंग अ सॉन्ग. ओके. तो नदीत पोहतो, ही स्विम्स इन द रिव्हर. आता हे जे इकडे येस लागतोय तो प्रत्यय काय आहे, हे थर्ड पर्सन सिंग्युलरला सगळीकडे येस हा प्रत्यय लागणार आहे व्हर्बला. पण निगेटिव्ह बोलताना इथं डू आहे. ओके. राईट झालं, ई होता ऑलरेडी, ई राईटमध्ये, म्हणून फक्त येस लागला, नाही तर ई एस प्रत्यय लागला असता. इथं डू आहे, इथे ई एस लागणार कारण शेवटी ओ आलेला आहे. ओके. सो डज झालं. आय राईट, आय डू नॉट राईट. ही राईट्स, ही डज नॉट राईट. शी राईट्स, शी डज नॉट राईट. इट्स होणार नाही. अनिल राईट्स, अनिल डज नॉट राईट. राधिका राईट्स, राधिका डज नॉट राईट. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये त्याचं वापर केला जातो. आता याचं क्वेश्चन आन्सर कसे तयार होतात ते सुद्धा आपण पाहूया. आता आपल्याला क्वेश्चन बनवायचं. मग क्वेश्चन कसा तयार होतो, जसं आय राईट आणि आय डू नॉट राईट होतं, ही राईट्स, ही डज नॉट राईट आलेलं होतं. त्याचप्रमाणे आता इथं जो आपण हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे आय ग्रुपसाठी डू नॉट आणि ही ग्रुपसाठी डज नॉट, त्यातला डू आणि डज घेतल्याशिवाय आपल्याला क्वेश्चन बनवता येणार नाही. तर पाहूया. सो हा आय ग्रुपचा क्वेश्चन आहे. डू यू राईट अ लेटर, तू पत्र लिहितो का? त्याचं उत्तर येणार येस, नंतर कॉमा येतो, तिथे एक पॉज आहे. होय, येस आय राईट अ लेटर, होय मी पत्र लिहितो. परंतु निगेटिव्ह बोलताना नो, पुन्हा पॉज म्हणजेच कॉमा, नो आय डू नॉट राईट अ लेटर, नाही मी पत्र लिहित नाही. तेच इकडे जर आलं तर आपण पाहतो डज ही राईट अ लेटर, तो पत्र लिहितो का? मग इथे येतं येस ही राईट्स अ लेटर, येस लागलेला आहे प्रत्यय. येस ही राईट्स अ लेटर, होय तो पत्र लिहितो. निगेटिव्ह बोलताना बोलायचं नो ही डज नॉट. ज्यावेळेस डज येतं त्यावेळेस हा राईट्सचा येस आहे तो निघून जातो कारण ह्याला लागलेला आहे ऑलरेडी तो प्रत्यय. नो ही डज नॉट राईट अ लेटर, नाही तो पत्र लिहित नाही. अशा प्रकारे क्वेश्चन बनला जातो. जसं की मगाशी मी इथे लिहिलेलं होतं, ते कदाचित तुम्हाला दिसलं नसेल फ्लॅशमुळं, ते मी पुन्हा लिहितो. राईट आणि राईट्स हे फर्स्ट फॉर्म होते, रोट हा सेकंड फॉर्म, रिटर्न हा थर्ड फॉर्म अँड रायटिंग हा फोर्थ फॉर्म. आता ह्याच्यामध्ये आणखी एक गंमत आहे, इंग्रजीमध्ये सगळ्याच व्हर्बचे असे वेगवेगळे फॉर्म्स बनतात असं नाही. जसं की राईट, रोट, रिटर्न, रायटिंग असे 4 बनला. ओके. तसंच रीड हा शब्द आहे, त्याचे स्पेलिंग रीड READ, नंतर रेड READ, रेड READ. ओके. सो रीड, रेड, रेड, त्याचा उच्चार बदलला आहे पण स्पेलिंग सेम राहिलेलं आहे. जसं की आणखी एक आहे कट, 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 कट आणि कटिंग. ओके. सो तिन्ही फॉर्म
स्पेलिंगमध्ये सेम आणि उच्चार पण सेम राहिलेला आहे. तर इंग्रजीमध्ये असे खूप सारे व्हर्ब्स आहेत, रेग्युलर इरेग्युलर व्हर्ब्स असतात, ते तुम्ही स्टडी करा. मला जर शक्य झालं तर मी माझ्या चॅनलवर पण ते अपलोड करेल. खूप सारे व्हर्ब्स 200-400 वर्ब्स आहेत माझ्याकडे. जसं शक्य होईल तसं अपलोड करणार आहे. मला वाटतं की तुम्हाला हा टेन्स कळालेला असेल आता. एकदम सोपा आहे. तुम्ही काय करा, राईट हा जो शब्द घेतला आहे त्याच्याऐवजी टेल हा शब्द वापरून पहा, सिंग हा शब्द वापरून पहा, ओके, स्विम हा शब्द वापरून पहा, टेक हा शब्द वापरून पहा, गो, कम, ड्रिंक, से, असे ईट, असे वेगवेगळे शब्द आहेत, म्हणजेच वर्ब्स आहेत, ते वापरून पहा, त्यांची प्रॅक्टिस करून पहा आणि काही अडचण आली तर कमेंट करा. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ कळालेला आहे आणि हा टेन्स पण कळालेला आहे. सो डू लाईक, शेअर अँड कमेंट. थँक यू व्हेरी मच.